नहीं बहुत अच्छा किया था। पूरा चूने का पानी था वो अंदर। हाँ सही कह रहे हैं आप। तो डिबिया वाला चूना करके घोर दिए, अब आदमी इसको चढ़ाएगा श्रद्धा से, उसको पिएगा थोड़ी ना तुरंत लेकर। नमस्कार मंडळी, मी सध्या किल्ला घाटवर उभा आहे आणि किल्ला घाटवरून त्रिवेणी घाटसाठी बोटी जातात। तर मी आता लोकांच्या आस्थेसोबत लोकांच्या भावनांसोबत कसं खेळलं जातं आणि इकडचे बाबा ढोंगी बाबा कसे लोकांना लुटतात हे मी तुम्हाला सांगतो। तर झालं काय, मी आणि माझ्या मित्राने इथून बोट बुक केली, आम्ही दोघांनीच बोट बुक केली। आम्ही फक्त त्रिवेणी संगमसाठी बोट बुक केली, फक्त आम्हाला त्रिवेणी संगम फिरायचं होतं आणि ते बघायचं होतं। तर त्रिवेणी संगमसाठी बोट बुक केली, आम्ही त्रिवेणी संगमला बघायला निघालो। जायपर्यंत सगळं नीट होतं। त्याच्यानंतर पहिलं तर आम्हाला सांगितलं गेलं नाही की पुढे जाऊन तुमची पूजा केली जाणार आहे, तुम्हाला पूजेला बसावं लागेल, तुम्हाला दूध चढवावं लागेल, ब्राह्मण भोजनसाठी पैसे द्यावे लागतील, असं सगळं झालं। तर तो विषय अलग। नंतर आम्हाला तिकडे उतरवलं गेलं त्रिवेणी घाटवरती आणि नंतर मग एक बाबा होते, त्या बाबांसमोर आम्हाला बसवलं गेलं। नंतर मला माहिती होतं, मी दुसऱ्या लोकांचं बघत होतं की यांच्यासोबत काय चाललं, म्हणून मी कॅमेरा असा लपचूप तिकडे ठेवण्याचा प्रयत्न केला। मोबाइल हाथ में लीजिए। मोबाइल हाथ में लीजिए ना, तुमको दे दीजिए। तर ते बाबांनी मला बघितलं आणि त्याने अडवलं की ज्याच्या मनात खोट असतो तोच अडवतो ना, नाही तर पूजा करताना व्हिडिओ बनवला कोण अडवेल। ते झालं। नंतर मग त्याने ब्राह्मण भोजनाच्या नावाखालून आमच्याकडनं 500 रुपये घेतले, आम्ही दिले, बोललो चला ठीक आहे। ते झालं, तिथपर्यंत सगळं ठीक होतं। त्याच्यानंतर आम्हाला बोलले की नारळ चढवा, 3 गंगा जमुना सरस्वती आईबाबाच्या नावाने नारळ ग्रहण करा। तर आम्ही नारळही ग्रहण केले। नंतर पुढे जाळी लागली होती, ज्या नारळ आम्ही सोडत होतो ते परत येणार होते। आम्हाला माहिती होतं पुढे जाळी लागली होती, म्हणजे एकच नारळ किती आईबाबांच्या नावाने लोक चढवणार, ती गोष्ट अजून एक झाली। त्याच्यानंतर पुढे गेलो, पुढे एक बाबा भेटले, त्यांचे एकाच बोटीवरचा सगळा कारभार आहे, एकाच बोटीवर असं सगळं होत होतं। त्या एकाच बोटीवरती एक बाबा पुढे भेटले, त्यांनी पाण्यात चुना टाकला होता, पूर्ण पाण्यात चुन्याने भरला होता आणि आम्हाला बोलले की हे दूध आहे, तर दूध गंगा जमुना सरस्वतीला 3 पेले अर्पण करा। तर आम्ही 3 पेले अर्पण केले आणि नंतर त्याने आम्हाला 20-20 रुपये मागितले। तर आम्ही मी बोललो सीधा की मी 1 रुपया देणार नाही तुला, मला हे दूध आहे ना, दूध बोलतो ना तू, दूध पिऊन दाखव, मी तुला 5000 देतो। आणि त्याने दूध प्यायला नकार केला आणि आमचा तिकडे वादविवाद झाला आणि तिकडे मग खूप काही झालं, बाचाबाची झाली। मी खूप त्यांना बोललो तिकडे मग कॅमेरा हे करायला हवं, कारण माझी साथ कोणीच नाही दिली। लोक घाबरतात अशा विषयांना बोलायला, म्हणजे ते लोकांच्या आस्थेसोबत लोकांच्या भावनेसोबत असं वर्तन होतं, तिकडे लोक का गप्प बसतात मला कळत नाही आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतनं आलो आहे आणि मला हे सगळं बघवत नाही आणि आता बाहेरून मी हा व्हिडिओ बनवतोय। तरी पण काही फुटेज मी काढलेत, ते मी टाकतोय। तर तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं आणि तुमच्यासोबत पण हे झालं की मला नक्की सांगा आणि व्हिडिओ इकडच्या लोकांपर्यंत, इकडच्या प्रशासनापर्यंत पोहोचवा की कळायला पाहिजे की इकडे काय चालू आहे। लोकांना तर सगळं माहिती आहे पण बोलत काहीच नाही आणि खूप चुकीचं आहे, लोकांच्या भावनेसोबत खेळलं जाते। नहीं बहुत अच्छा किया था। पूरा चूने का पानी था वो अंदर। हाँ सही कह रहे हैं आप। तो डिबिया वाला चूना करके घोर दिए, अब आदमी इसको चढ़ाएगा श्रद्धा से, उसको पिएगा थोड़ी ना तुरंत लेकर। हमने बोला आप पीजिए, हाँ, तो पिया नहीं, नहीं पिया, नहीं पिएगा। और मुंह पूरा तंबाकू से भरा था। एक चूना रहता है, हाँ, वही चूना उसमें डाल के और घोल दिए, पूरा दूध की जगह रहता है। अरे लोगों के आस्था के साथ खेलने का इनको हक किसने दिया? और कोई बोलता भी नहीं है, कोई नहीं बोलता, सब मिले हैं, प्रसाद वाले भी लोग हैं। कभी आपने गौर नहीं किया होगा, स्नान करते समय जो नारियल लोग चढ़ाते हैं वो तैर के जाते हैं, वही लोग पकड़ लेते हैं। वही तो बोल रहा हूँ ना, क्या बोलने का। बघा तुम्ही